नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. तर आज आपण MST CETचा क्लास 12चा प्रोबॅबिलिटी चॅप्टरचा 2024चा MCQ सॉल्व करणार आहोत. तर सुरू करूया. तर क्वेश्चन आहे, इफ अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल x इज डिफाईन ॲज फॉलोज. काय दिलेलं आहे, तर प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू k इंटू x प्लस 1 अपॉन 5⁻x आणि त्या एक्सची रेंज काय आहे 0, 1, 2 ॲज सो ऑन अप टू इन्फिनिटीपर्यंत जाते. ठीक. तर याचं सोल्युशन कसं बनेल ते बघा. तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहीत असेल प्रोबॅबिलिटी चॅप्टरमध्ये की समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स काय असते 1 असते, राईट. सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स रँडम व्हेरिएबल ती प्रोबॅबिलिटी काय असते तर 1 असते, बरोबर. मग त्याला फॉर्ममध्ये लिहायचं त्या की समेशन ऑफ एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 आणि ह्या एक्सची रेंज काय असणार इथे, तर इथे रेंज एक्सची स्टार्ट होते 0 पासून ते पुढे वाढतच राहते म्हणजे इन्फिनिटीपर्यंत जाणार, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला आता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स क्वेश्चनमध्ये काय गिवन दिलेलं आहे, तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स क्वेश्चनमध्ये k इंटू एक्स प्लस 1 अपॉन 5⁻x दिलेला आहे. तर तोच तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सच्या जागी तो लिहायचा आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सच्या जागी तुम्हाला हे फंक्शन लिहायचं आहे, जी प्रोबॅबिलिटी दिलेली आहे ती. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय होते बघा. नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, तर सिंपल आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये यामध्ये आपलं रँडम व्हेरिएबल काय आहे एक्स आहे. मग हा जो k आहे ना तो काय आहे, तर तो कॉन्स्टंट आहे, एखादा कॉन्स्टंट नंबर आहे. मग त्याला या समेशनच्या बाहेर लिहायचं जेणेकरून तो या समेशनचा पार्ट नसणार, तो फक्त त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. तर समेशन ऑफ नवीन फॉर्म्युला कसा बनेल मग k बाहेर निघाल्यानंतर, तर समेशन ऑफ एक्स प्लस 1 इंटू आता हे डिनॉमिनेटरला 5⁻x आहे ना, तर त्या 5⁻xला आपण थोडंसं मॉडिफाय करून डिनॉमिनेटरचा 5 डिनॉमिनेटरलाच राहील, पण न्यूमरेटरला काय असेल तर 1 असेल, बरोबर ना. एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 1 1च असते व्हॅल्यू, तीच व्हॅल्यू असते. त्यामुळे 1/5 याला लिहून रेज टू पॉवर x घेऊया, जेणेकरून हा एक फॉर्म्युला बनेल. हा कोणता फॉर्म्युला बनेल ते पुढे बघूया नेक्स्ट स्टेपमध्ये. तर नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही बघाल की ह्या ज्या फॉर्म्युला आहे ना आपला समेशन ऑफ एक्स प्लस 1 इंटू 1/5 रेज टू एक्स, तर या फॉर्म्युलामध्ये तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काय रेंज दिलेली आहे एक्सची 0 पासून ते ॲज सॉन इन्फिनिटीपर्यंत. तर एक्सची व्हॅल्यू तुम्हाला या फॉर्म्युलामध्ये पुट करायची आहे आणि याला एक्सपांड करायचं आहे. कसा, तर बघा k इंटू कसा बनेल हा फॉर्म्युला, तर चला बघूया ही नेक्स्ट स्टेप कशी बनते. तर k ॲज इट इज तुम्हाला बाहेर ठेवायचं आहे. एक स्क्वेअर ब्रॅकेट करून तुम्हाला आता एक्सची व्हॅल्यू पुट करायचं आहे. एक्सची व्हॅल्यू स्टार्टिंगला 0 पुट केल्यानंतर 0 प्लस 1 काय बनतं 1. थिंग रेज टू पॉवर जर 0 असते म्हणजे कोणत्याही कॉन्स्टंट नंबर असून त्याची पॉवर जर 0 असते तर आन्सर 1च बनतं. मग x 0 प्लस 1 इंटू 1/5 रेज टू 0 काय बनणार 1च बनणार. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करतोय आपण, तर एक्सच्या जागी 1 पुट केलं तर 1 प्लस 1 2 2 इंटू 1/5 रेज टू 1. सिमिलरली 3 इंटू 1/5 रेज टू 2. सिमिलरली एक्सला जर 3 घेतलं तर 3 प्लस 1 4 इंटू 1/5 रेज टू 3. असं ॲज सो ऑन अप टू इन्फिनिटीपर्यंत जाणार. पण आपण तेवढं पूर्ण लिहित बसायचं नाही, डायरेक्ट 4 पर्यंत लिहिलं. त्याच्यानंतर बघा की हे जे एक्सपान्शन आहे हे कोणतं एक्सपान्शन आहे, तर हे एक्सपान्शन आहे अरिथमॅटिको जॉमेट्रिक सिरीज फॉर्म्युलाचं एक्सपान्शन. मग तो फॉर्म्युला काय आहे, तर तो फॉर्म्युला बघूया आपण. तर तो फॉर्म्युला बघा a इन ब्रॅकेट a प्लस d इंटू r प्लस
a plus 2d in bracket into r square plus bracket a plus 3d into r cube as so on अप टू इन्फिनिटी पर्यंत जाणार आहे. बरोबर. मग याचा फॉर्म्युला काय बनतो? हे जे एक्सपान्शनचा याचा फॉर्म्युला आहे 1/1 - r प्लस d इंटू r अपॉन 1 - r द होल स्क्वेअर. राईट. आता याच्यामध्ये बघा आपल्याला a ची व्हॅल्यू, d ची व्हॅल्यू आणि r ची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यानुसार शोधायची आहे. तर कशी समजेल? जर तुम्ही a ला 1 घेतलं आणि d ला 1 घेतलं तर तुम्हाला आपोआपच समजेल की व्हॅल्यू कशी, हा फॉर्म्युला कसा बनलेला आहे. बरोबर. मग a इज इक्वल टू 1, d इज इक्वल टू 1 अँड r इज इक्वल टू काय असेल आपलं 1/5. का तर फॉर्म्युलामध्ये पाठी जर बघितलं तुम्ही तर 1/5 चीच पॉवर वाढत वाढत जाते पुढे जसे जसं एक्सपान्शन पुढे होतंय त्याप्रमाणे. मग आता या फॉर्म्युलामध्ये a, d आणि r च्या व्हॅल्यू पुट करायच्या. सिंपल व्हॅल्यू पुट केल्यानंतर सिंपल बेसिक कॅल्क्युलेशन करायचं आहे की 1/1 - 1/5 तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून व्हॅल्यू फाइंड करायची डिनॉमिनेटरची. पुन्हा इकडे 1/5 ॲज इट इज न्यूमरेटरला येईल आणि इथे आता लास्टच्या डिनॉमिनेटरच्या कॉलममध्ये बघा 1/1 - 5 द होल रेस टू स्क्वेअर आहे. इथे कोणता फॉर्म्युला यूज येणार? a - b दी होल स्क्वेअर. काय असतो a - b दी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला? तर a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. राईट. मग आता बघा सिमिलरली 1 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 इंटू 1/5 प्लस 1/5 चा स्क्वेअर 25. 1 चा स्क्वेअर 1/25. मग याला सिम्प्लिफाय करायचं आणि याची व्हॅल्यू आणायची. आता सिम्प्लिफाय करण्यासाठी बघा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करत गेलात तर खूप लेंदी होईल, खूप कॅल्क्युलेशनला थोडं डिफिकल्ट जाईल. तर सिम्पली डिनॉमिनेटर, हायेस्ट डिनॉमिनेटर काय आहे 25. तर ह्या दोघांचेही डिनॉमिनेटर आपण 25 बनवू शकतो. कसे बनवू शकतो? तर मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय देअर कन्व्हिनियंट नंबर. आता इथे 5 आहे. 5 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 25 येईल. तर 5 ला 5 ने मल्टिप्लाय केल्यावर मग 2/5 ला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट याच्यामध्ये 1 चा पण डिनॉमिनेटर 25 पाहिजे तर त्यासाठी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोघांनाही 25 ने मल्टिप्लाय करायचं. मग 25, 25, 25 डिनॉमिनेटर कॉमन घ्यायचा. त्याच्यानंतर 25 मायनस 5 2 जा 10 मायनस 10 प्लस हे 1. आता 25 मधून 10 गेले राहतात 15. 15 प्लस 1 16. 16/25 ही तुमची व्हॅल्यू आली. याच्यानंतर आता ह्याला सिम्प्लिफाय करायचं. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर विल बिकम न्यूमरेटर. मग हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे 5 आणि 25 ते न्यूमरेटरला जाणार. राईट. त्याच्यानंतर 5 - 1 4 होणार आणि हा जो न्यूमरेटरला जो 5 न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आहे जो 5 न्यूमरेटरच्या टर्ममध्ये तो खाली येणार आणि त्याच्यानंतर सिम्पली कॅल्क्युलेशन करून जो पार्ट कट होतोय तो कट करून हे एक्झाम्पल ही टर्म सॉल्व करायची आणि त्याच्यानुसार व्हॅल्यू काय येते तुमची 25/16 हे तुमची आन्सर येतं इथे. हे तुमच्या एक्सपान्शनचं आन्सर आलं. आता तुम्हाला याच एक्सपान्शनच्या आन्सरला जो स्टार्टिंगला के इंटू ते एक्सपान्शन बनत होतं ना, स्टार्टिंगला कसं के इंटू ते एक्सपान्शनचा फॉर्म्युला बनत होता त्या जागी हे आन्सर पुट करायचं आहे. का तर ते एक्सपान्शनची व्हॅल्यू काय येणार होती? हीच येणार होती जी आपण आता फाइंड आउट केली. तर त्याच्यानुसार पुट 25/16 इन प्लेस ऑफ एक्सपान्शन. मग काय येईल आन्सर? के इंटू therefore k into 25/16 is equal to 1. राईट. मग आता हे k सोबत 25/16 कशाला आहे तर तो
मल्टिप्लायला आहे त्या साईडला गेल्यावर डिवाइडला जाणार 16, मग 16 आणि हा 25 जो मल्टिप्लायला आहे तो खाली डिनॉमिनेटरला जाणार, राईट. तर हे तुमचा ऑप्शन नंबर आहे सी, 16/25. तर या चॅनलवर आपण MST CETचे मॅथमॅटिक्सचे ऑल इयर्सचे PYQs प्रॅक्टिस घेणार आहोत. तर ती प्रॅक्टिस तुम्हाला करायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.